नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीचे पद्य भरतवाक्य याचा अभ्यास करणार आहोत. भरतवाक्य म्हणजे काय? तर ज्याप्रमाणे 4 वेदांमधील वैद्यकशास्त्र हे चरक आणि सुश्रुत यांच्या नावाने ओळखले जाते, तर चरक आणि सुश्रुतांना वैद्यकशास्त्राचे जनक म्हटले जाते. त्याप्रमाणे संगीत नाट्यशास्त्राचे जनक म्हणून भरत मुनींना ओळखले जाते. आणि म्हणूनच संगीत नाटकांच्या शेवटी भरत मुनींची स्तुती केली जायची, गायली जायची. तद्वत हे केकावली ह्या मोरोपंतांच्या काव्यातील, नाट्यकाव्यातील ही आवली म्हणजे काही ओळी आहेत. म्हणून याला भरतवाक्य असे म्हटलेले आहे. हे भरतवाक्य संस्कृत प्रचूर मोरोपंत, म्हणजेच त्यांचं मोरोपंत हे टोपण नाव आहे. खरं नाव मोरेश्वर रामाजीपंत पराडकर असे आहे. या संस्कृत प्रचूर पंडित यांनी काव्य, नाटक, व्याकरण, अलंकारादी शिकून न्याय व वेदांत यांचे अध्ययन केलेले आहे. त्यांनी विपुल काव्यरचना केली. जवळजवळ 268 काव्यकृती त्यांच्या नावावर आहेत. त्यापैकी आर्याभारत, केकावली, मंत्र भागवत, मंत्र रामायण, श्रीकृष्ण विजय व हरिवंश या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांनी संस्कृत काव्यरचनाही केलेली आहे. त्यांचे समग्र वाङ्मय कविवर्य मोरोपंतांचे समग्र ग्रंथ खंड 1 ते 12 यामध्ये संग्रहित करण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रो, केकावली म्हणजे केका म्हणजे मोर आणि आवली म्हणजे ओळी. ज्याप्रमाणे आकाशामध्ये पावसाचे ढग जमा झाले की मोराला आनंद होतो आणि तो ओरडतो, टाहो फोडतो, त्याप्रमाणे सद्वर्तनी माणसाची संगती घडल्यानंतर माझ्या मनाने म्हणजे सज्जन माणसाच्या सहवासात आपण आल्यानंतर आपल्या मनामध्ये, आपल्या वर्तनामध्ये जो बदल घडवणे अपेक्षित आहे, तो बदल मोरोपंतांनी इथे नमूद केलेला आहे. म्हणजेच त्याला मोराने फोडलेला टाहो असं रूप देऊन इथे ते नमूद केलेलं आहे. हे काव्य संस्कृत प्रचूर आहे, पंडिती काव्य आहे, भक्तिरसातील आहे, म्हणजेच प्रासादिक आहे. मोरोपंतांनी या रचनेत सज्जन माणसाच्या सहवासाचे व सद्विचारांच्या श्रवणाचे महत्त्व याकडे आपले लक्ष वेधले आहे. खोटा अभिमान बाळगू नये, भक्तिमार्गाकडे वळताना कोणत्याही मोहाला आपण बळी पडू नये असे आवाहन इथे केलेले आहे. सत्कर्मात व सज्जनांच्या सहवासात राहण्याची शिकवण या पद्यरचनेतून मोरोपंतांनी समस्त मानवजातीला दिलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीसुद्धा असंच एक प्रासादिक भक्तिरसातील संत वाङ्मयाचं काव्य आपण अभ्यासलं होतं. त्याचं नाव होतं उत्तम लक्षण. श्री संत रामदास स्वामी यांचं ते लेखन होतं. त्या उत्तम लक्षणमध्ये सज्जन माणसाची गुणवैशिष्ट्ये सांगण्यात आली होती. तर मोरोपंतांच्या भरतवाक्यामध्ये सज्जन माणसामुळे अलीकडील माणसामध्ये होणारा बदल कसा असावा याचं विश्लेषण नमूद केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही काव्य ही प्रासादिक आणि भक्तिरसातील आहेत. त्यामुळे दोन्ही काव्यांचा योग्य अभ्यास केल्यास आपली कोणत्याही प्रकारची गफलत होणार नाही. तर आता आपण लगेचच पुढील काव्याकडे वळूया.
सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वता नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भवचरित्री जडो. विद्यार्थी मित्रांनो, या कडव्यामधून काही कठीण असे शब्द आपल्याला अभ्यासायचे आहेत. बघा, सुसंगती म्हणजे चांगली संगत, सुजन वाक्य चांगल्या लोकांचे विचार वाणी, कलंक म्हणजे दोषयुक्त किंवा डाग, मती म्हणजे बुद्धी, सदंग्री कमळी म्हणजे कमळाच्या फुलात मधुसेवनार्थ अडकलेला भुंगा, त्याचप्रमाणे सद्वर्तनी माणसाच्या पायाच्या आग्राजवळ आपले मन रममान होणे, दडो म्हणजे लपणे, विषय मानवी जीवनामध्ये 6 रिपू आहेत, षडरिपू, 6 आजार, त्यांना षडरिपू म्हणतात. हे मानसिक आजार आहेत म्हणून यांना षडरिपू असे म्हणतात. त्यामध्ये राग, लोभ, मत्सर, काम, दंभ, भेद असे. हटाने म्हणजे हट्टाने आणि भवचरित्री म्हणजे चांगल्या मनात, चारित्र्यात, भक्ती मार्गात असे पहिल्या कडव्यातील कठीण शब्द आहेत. सुसंगती म्हणजे चांगल्या लोकांची संगती, सदैव घडावी, लाभावी, त्या लोकांचे सुविचार, चांगले आचरण आपल्या जीवनात आपल्याला दिसावे, त्यांचे विचार आपल्या कानावर पडावे, जेणेकरून आपल्या बुद्धीला जो कुविचारांचा कलंक, डाग लागलेला आहे तो दूर व्हावा. षडरिपूंपैकी आपल्या मनामध्ये जे राग, लोभ, काम, दंभ, भेद, मत्सर हे मानवी गुण अवगुण ज्या आपल्या शरीरामध्ये, आपल्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत ते नाहीसे व्हावेत असे मोरोपंत म्हणतात. ज्याप्रमाणे मधुसेवनार्थ कमळामध्ये भुंगा अडकून पडतो, तसेच ईश्वरा तुझ्या नामस्मरणात, तुझ्या परमार्थाच्या मार्गावर, सज्जनांच्या पायाजवळ माझे मन अडकून पडो. जसे कमळापासून भुंगा दूर गेला तर तो वियोगाने व्यथित होतो, रडतो, त्याप्रमाणे हे ईश्वरा, ज्यावेळी मी तुझ्यापासून, तुझ्या मार्गापासून, भक्ती मार्गापासून, परमार्थ मार्गापासून, सज्जनांपासून जसा दूर जाईन, त्यावेळी माझ्या मनाला दुःख व्हावे आणि माझे मन परत सद्वर्तनी माणसाकडे, तुझ्या मार्गाकडे ओढ लागल्यासारखे जखडून एकत्रित व्हावे. सारी सारी शक्ती तुझ्या पायी, विश्वाच्या पायी एकनिष्ठ व्हावी, एवढी इच्छा व्यक्त होत आहे. न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, स्वतत्व हृदया कळो, दुराभिमान सारा गळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो. दुसऱ्या कडव्यातील कठीण शब्द, शब्दार्थ. कुजन विघ्न बाधा म्हणजे वाईट लोकांनी सन्मार्गी माणसाच्या जीवनात निर्माण केलेली अडचण. चित्त म्हणजे मन, चळो म्हणजे विचलित होणे, सदुक्त मार्गी म्हणजे योग्य मार्गावर, चांगल्या मार्गावर, स्वतत्व म्हणजे स्वतःचे मत मनाने स्वीकारलेले, दुराभिमान वृथा मानलेला अभिमान, गर्विष्ठपणा, अहंकार, मळो म्हणजे मळणे, घाण होणे, दुरीत पाप, वाईट, आत्मबोध मनाने स्वीकारलेले तत्व. आता आपण विद्यार्थी मित्रांनो या दुसऱ्या कडव्यातील रसग्रहण करणार.
विद्यार्थी मित्र, वाईट वृत्तीच्या माणसाकडून नेहमीच सद्वर्तनी माणसास त्रास होत असतो. त्यांच्या कृतीतून निर्माण होणारी विघ्ने ही परमार्थ मार्गावर चालणाऱ्या सद्वर्तनी सज्जन गृहस्थाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करत असतात. म्हणून कवी मोरोपंत म्हणतात की हे ईश्वरा, कुजन विघ्न बाधा टळो. आणि जरी वाईट लोकांनी मार्गामध्ये अडचणी निर्माण केल्या तरीही माझे चित्त तुझ्या नामस्मरणापासून, तुझ्या भक्तिमार्गातून कधीही विचलित होऊ नये. त्याचबरोबर मानवी बुद्धीला लागलेला कलंक दूर होऊन बुद्धी सद्वर्तनाकडे वळावी. स्वतःबद्दल मला ज्ञान प्राप्त हो. मी स्वतःला ओळखायला शिकलं पाहिजे. मनामध्ये जो दुराभिमान जागा झाला आहे, मन पुन्हा पुन्हा जे कुविचाराने बाधित होत आहे, तो दुराभिमान, ते कुविचार दूर होऊन माझे मन शुद्ध व्हावे. माझ्या विचारांना सत्सद विवेक बुद्धीने प्रेरित होऊन माझे विचार सद्वर्तनी माणसासारखे व्हावेत. माझे मन पुन्हा कुविचाराने भरून जाऊ नये, ते मळू नये, मनात परत वाईट विचार निर्माण होऊ नयेत, असा आत्मबोध माझ्यामध्ये निर्माण व्हावा. आणि म्हणून हे ईश्वरा, तू मला तुझ्या या सज्जन मार्गावर, सद्वर्तनाकडे, परमार्थाकडे, तुझ्या भक्तिमार्गाकडे आबाधित ठेव. सुखा मुखी हरी वसो तुझी कुशलधाम नामावली. क्षणात पूर्वील जी सकल काम नामावली. कृपा करीशी तू जगत्रय निवास दासावरी. तशी प्रकट हे निजाश्रित जना सदा सावरी. आता आपण या तिसऱ्या केकावलीतील कठीण शब्द घेणार आहोत. वसो म्हणजे वसणे, राहणे. कुशलधाम नामावली म्हणजे ईश्वराची सहस्त्र नामावली आहे, नावे आहेत, वेगवेगळी नावे आहेत, ती नावे. सकल कामना, सकल म्हणजे सर्व आणि कामना म्हणजे इच्छा. माऊली म्हणजे आई. जगत्रय निवास म्हणजे तिन्ही जग, तिन्ही विश्व, जसे की स्वर्गलोक, पाताळलोक आणि पृथ्वीलोक, ज्यालाच इहलोक किंवा मृत्यूलोक असे म्हणतो आणि आपण तिथे निवास करतो. निजाश्रित जना म्हणजे जे ईश्वरा तुझ्यावर अवलंब. आता आपण या तिसऱ्या कडव्याचा अर्थ पाहणार आहोत. कवी मोरोपंत म्हणतात, हे हरी, हे ईश्वरा, तुझी सहस्त्र नामावली जी सकल मानवी जीवनास कुशल, कायम आनंदी, सुखी ठेवण्यासाठी अस्तित्वात आहे, ती माझ्या तोंडी कायम वसो. सकल कामना, सगळ्या इच्छा, संपूर्ण इच्छा तुझ्याकडे ज्यावेळी मी व्यक्त करतो त्यावेळी माऊली स्वरूप, आई स्वरूप धारण करून तू त्या पूर्ण कराव्यास. तिन्ही जगांमध्ये ज्याप्रमाणे स्वर्ग, पृथ्वी, पाताळ या तिन्ही जगातील लोकांवर तू तुझी कृपादृष्टी ठेवतोस, त्याच पद्धतीने आम्ही तुझे आश्रित जन आहोत. जरी आमची वर्तन सत्सद विवेक बुद्धी योग्य मार्गापासून ढळली असेल तरी ईश्वरा, तू आम्हाला क्षमा करून पुन्हा आमचे जीवन सावरण्यासाठी, आम्हाला इच्छा पूर्तीसाठी मदत करावीस आणि सगळ्या जगावर तुझी, मानवजातीवर तुझी कृपादृष्टी असावी, असं कवी मोरोपंत म्हणतात.
मोरोपंतांच्या केकावली, केका म्हणजे मोर आणि आवली म्हणजे ओळ, जसे दीपावली म्हणजे दिव्यांची ओळ, तशीच केकावली म्हणजे मोरांचे सातत्याने ओरडणे. मग मोर कशासाठी ओरडतोय तर पाऊस पडावा म्हणून, पाऊस पडत असताना त्याला आनंद होतो म्हणून. त्याप्रमाणे जग आणि मानवी कल्याण होत असताना मोरोपंत त्याला सादृश्य रूप देऊन केकावलीच्या माध्यमातून ईश्वराचं स्तवन करतायत आणि समस्त मानवजातीच्या कल्याणासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतायत. विद्यार्थी मित्रांनो, नीट कविता अभ्यासा आणि याचा संदर्भ लक्षात घेऊन अभ्यास पूर्ण करा. धन्यवाद. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो, सदंग्री कमळी दडो, मुरडिता हटाने अडो, वियोग घडता रडो, मन भव चरित्री जडो, न निश्चय कधी ढळो, कुजन विघ्न बाधा टळो, न चित्त भजनी चळो, मती सदुक्त मार्गी वळो, सतत्व हृदया कळो, दुरभिमान सारा कळो, पुन्हा न मन हे मळो, दुरित आत्मबोधे जळो, मुखी हरिवसो तुझी कुलश धाम नामावली, क्षणात पुरविल जी सकल कामना मावली, कृपा करिषि तू जगत्रय निवास दासावरी, तशी प्रगट हे निज स्त्री जन्म सदा सावरी.